कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांची सेवा करत असताना काही गोष्टी काही नियम पाळणं अतिशय आवश्यक आहे. आपण जर का या सगळ्या गोष्टी पाळल्या तर नक्कीच आपल्याला श्री गजानन महाराजांची प्राप्ती होणार आहे. महाराजांची कृपा आपल्यावरती होणार आहे. तर ती कुठली आहे? जेव्हा आपण असं म्हणतो की मी श्री गजानन महाराजांचं पारायण करते किंवा मी महाराजांची सेवा करते, तर खरंच सांगते की आपण कोणीच नसतो की आपण म्हणतो की मी सेवा करत आहे किंवा मी महाराजांचं पारायण करत आहे किंवा मी बावलीचं वाचन करत आहे किंवा मी स्तोत्राचं वाचन करत आहे किंवा मला शेगावला जायची खूप इच्छा आहे. तर आपण ह्या सगळ्या इच्छा असं वाटते आपल्याला की आपण व्यक्त करत आहोत, पण जोपर्यंत महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती होत नाही किंवा महाराजांना असं वाटत नाही की या भक्तांनी माझी सेवा करावी, तोपर्यंत आपल्याकडून काहीच होत. असंख्य लोक आपल्या अवतीभोवती अशी बघत असाल की त्यांना भगवंताच्या विषयी किंवा महाराजांच्या विषयी काही देणं घेणं नसते. म्हणजे मुळातच त्यांच्या कडे अध्यात्माचं जे काही आहे ते अध्यात्म त्यांच्याकडे काहीच नसते. जेव्हा आपण भगवंताची सेवा करतो किंवा महाराजांची सेवा करतो, तर आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये देखील वाचलेलं आहे की पूर्वसंकृता वाचणं संत सेवानं घडे जाणं, संत सेवेचं महत्त्व पुण्य त्या पुण्यापार नसे. तर खरंच पूर्वसंकृता वाचून आपल्याकडून संत सेवा किंवा भगवंत सेवा ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. आणि जेव्हा आपण अध्यात्माच्या मार्गावरती येतो, जेव्हा आपण श्री गजानन महाराजांची सेवा भक्ती उपासना पारायण करायला लागतो, तर ते आपलं काहीतरी पूर्वीचं संस्कृतच असते, त्यावरच आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणजे आपण मान्य करावं किंवा मान्य करू नये, परंतु भागवतामध्ये सांगितलं आहे, आपल्या शास्त्रामध्ये तेच सांगितलं आहे की पुनर्जन्म हा होतो आणि पुनर्जन्म आणि अगोदरच्या जन्मामध्ये जे काही आपले प्रारब्ध आहेत, भोग आहेत किंवा ज्या काही आपण चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या या जन्मामध्ये येतात. आणि कुणाकुणाला असं वाटते की आता मी खूप श्री गजानन महाराजांची सेवा करत आहे, भक्ती करत आहे, परंतु मला अनुभव येत नाही किंवा माझा खूप नामस्मरण झाला आहे, जप झाला आहे, तरीसुद्धा मला काही अनुभव येत नाही. तर ते पूर्वचं आपलं प्रारब्ध असते, काहीतरी आपलं संचित असते आणि त्यावरतीच आपल्या ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. जेव्हा आपण श्री गजानन महाराजांची अत्याधिक सेवा करायला लागतो, आपण पारायण करायला लागतो किंवा आपण संकल्प घेतो की मी 11 पारायण करेल किंवा 5 पारायण करेल, 7 पारायण करेल किंवा 21 पारायण करेल, त्यावेळी ही सगळी महाराजांची इच्छा असते. आता कुणाकुणाचं असं होते की आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा कुणाकुणाला जरी संकल्प घेतला, समजा 11 पारायणचा संकल्प घेतला, तर 4 किंवा 5 पारायणामध्येच त्यांना अनुभव यायला लागतात. किंवा कुणाकुणाचं असं असते की 11 पारायण झाली तरीसुद्धा काही अनुभव आला नाही, परंतु 2-3 महिन्याचा काळ गेल्याच्या नंतर सडन एखादी गोष्ट अशी होते आणि सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या होत चालतात. ते यासाठीच की आपलं काहीतरी प्रारब्ध असते आणि जेवढं आपण भक्ती सेवा नामस्मरण करू, नामस्मरण जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा. चालता बोलता करा, लिखित करा, माळीवरती करा. तर त्यावेळी आपले जे काही प्रारब्ध आहे ते जळून जाण्याची कॅपॅसिटी त्या नामस्मरणामध्ये आहे. नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ आहे. कलियुग हे नाम आधार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. आणि आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो, समजा नामस्मरण असो किंवा श्री गजानन महाराजांचं पारायण असो, आता कुणाकुणाचं असं होते की आता मी 21 पारायणाचा संकल्प घेतला होता, माझे 21 पारायण पूर्ण झालेले आहे, आता मी श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करणार नाही किंवा माझी इच्छा पूर्ण झाली आहे तर मी श्री गजानन महाराजांचं श्री गजानन विजय ग्रंथाचं आता पारायण करणार नाही, कारण की माझी इच्छा तर पूर्ण झाली आहे, आता मी कशाला करू. तर तसं न करता आपल्या प्रत्येक सेवेमध्ये आपण पारायण करत असू किंवा मग आपण नामस्मरण करत असू किंवा बावन्नीचं स्तोत्राचं वाचन करत असू, तर आपल्या सेवेमध्ये सातत्य हवं. सातत्य असल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही. म्हणजे आपण असं म्हणतो ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तर ती एक्झॅक्टली तशीच गोष्ट आहे. इथे सुद्धा तोच नियम लागू होतो की आपण सातत्य ठेवावं. असे अनेक श्री गजानन महाराजांचे भक्त आहेत की नित्यसेवेमध्ये ते रोज श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करतात. श्री गजानन विजय ग्रंथ हा एवढा श्रेष्ठ ग्रंथ आहे, माझ्या अगदी हृदयाच्या जवळ आहे. म्हणजे मी अनेक ग्रंथ वाचते तरीसुद्धा श्री गजानन विजय ग्रंथ मला वाचण्याचा जो मोह आहे तो मी आवरू शकत नाही. कितीतरी वेळेस माझं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण झालेलं आहे, तरीसुद्धा प्रत्येक वेळी महाराजांच्या लीला ह्या मला वेगळ्या वाचतात. प्रत्येक वेळी मला महाराज नव्याने अनुभवायला मिळतात. प्रत्येक वेळी महाराजांची नवीन प्रचिती येते. त्यामुळे सातत्य ठेवा. तुम्ही नित्यसेवेमध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करा किंवा तुम्ही नामस्मरण करत असाल तर तुम्ही नामस्मरण करा. माळ तुमच्याकडून घेणं होत नसेल तर चालता बोलता उठता बसता तुम्ही नामस्मरण करा. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एकही क्षण महाराजांना न विसरणे हे सुद्धा एक नामस्मरणच आहे. एकही क्षण आपण महाराजांना न विसरता आपण श्वास घेणे हे सुद्धा महाराजांचंच नामस्मरण आहे. आपण ज्यावेळी रात्री झोपतो किंवा आपल्याला झोपेच्या मध्ये जाग येते किंवा आपण सकाळी उठतो त्यावेळी आपल्याला जर का महाराजांचं स्मरण होत असेल तर तरीसुद्धा ते देखील एक नामस्मरणच आहे. आपण जेव्हा
गजानन बाबा, गजानन महाराज असं म्हणतो ते सुद्धा एक नामजपच आहे. तर हे जे सातत्य आहे, आपण जर का यामध्ये सातत्य ठेवलं, सतत आपल्याला एक एक क्षण महाराजांचा विसर पडला नाही तर नक्कीच महाराजांची कृपा होणार आहे. समजा आपण आता कुठे बाहेर चाललो तर महाराजांना बोलून जायचं आहे की महाराज मी या कामासाठी चाललेलो आहे, तर तुम्ही माझ्यासोबत चला, हे इथं असं असं आहे तर तुम्ही माझ्यासोबत राहा. महाराजांना एवढीच एक प्रार्थना करा की महाराज सदा सर्वदा सर्व काळ तुम्ही माझ्यासोबत राहा. तर बघा, तुम्ही तुमचे जे काही कामं आहेत किंवा तुमचे जे काही डिप्रेशन आहे, जे काही तुमची एन्झायटी आहे, जे काही तुम्हाला टेन्शन आलेले आहेत किंवा काही विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही अटकलेले आहात, तर त्यावेळी फक्त एवढंच लक्षात ठेवा की महाराज माझ्यासोबत आहेत आणि महाराज माझ्या हातात हात देऊन चालत आहेत. म्हणजे कसलीही परिस्थिती असली तरीसुद्धा महाराज माझ्यासोबत आहेत ना, हा विश्वास कधीच स्वतःवरचा गमवायचा नाही. आणि साक्षात महाराज आपल्यासोबत राहतात. असे असंख्य भक्त आहेत, असंख्य तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघा, असे असंख्य व्हिडिओ आहेत की महाराजांनी त्या भक्तांना अनुभव दिला आहे, अनुभूती दिली आहे, महाराजांनी दर्शन दिलं आहे, प्रचिती दिली आहे. असंच कोणी उठून असं सांगत नसते. काहीतरी प्रारब्ध असतात आणि त्या प्रारब्धानुसार गोष्टी घडतात आणि महाराजांचे अनुभूती देखील येत जातात. म्हणजे कुणी खूप दुःखामध्ये अटकलेला आहे, संकटामध्ये अटकलेला आहे, हताश झाला आहे, निराश झाला आहे, परंतु त्याने पूर्वीच्या जन्मामध्ये खूप भक्ती केली असेल, काहीतरी त्याच्या संचित असेल, त्यावेळी महाराज हे दर्शन देतीलच, त्या भक्तावरती महाराज कृपा करतीलच. असे असंख्य व्हिडिओ आहेत. तर ते तुम्ही व्हिडिओ देखील बघत चला. ते आपण जेव्हा व्हिडिओ बघतो त्यावेळी आपल्याला मोटिवेशन मिळते आणि अजून आपण श्री गजानन महाराजांची भक्ती जास्तीत जास्त करायला लागतो. हे जे काही व्हिडिओ आहेत किंवा आपण जे काही महाराजांविषयी ऐकणं आपल्याला आवडते किंवा व्हिडिओ बघायला आवडते किंवा महाराजांचं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायला आवडते किंवा महाराजांविषयीच आपल्याला जर का ऐकायला आवडत असेल तर समजावं की महाराजांची कृपा आपल्यावरती झाली आहे. महाराजांना देखील आपण आवडायला लागलो आहोत किंवा महाराजांच्या देखील दृष्टीमध्ये आपण आलेलो आहोत. त्याचवेळी ह्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे आपण म्हटल्याने काहीच होत नाही, आपण म्हटल्याने खरंच जगामध्ये काहीच होत नाही. आपल्यासोबत काय होणार आहे हे सगळं ऑलरेडी लिहिलेलं आहे. आपल्या म्हटल्याने काहीच होत नाही, होय सोयी राम रची राखा. भगवंताने ऑलरेडी सगळं काही लिहून ठेवलं आहे. कधी आपल्या आयुष्यामध्ये काय होणार आहे, आपला जन्म कधी होणार आहे, आपलं लग्न कोणासोबत होणार आहे, आपण हे सगळं सोडून कधी जाणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे कशाचीही चिंता करायची गरज नाही. होय सोयी राम रची राखा. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा. जे काही प्रारब्धाचे भोग आहेत, जे काही संकट आहे, जे काही दुःख आहेत, ते नक्कीच त्याची इंटेन्सिटी जी आहे ती कमी होणार आहे. म्हणजे इंटेन्सिटी कशी की आपल्याला समजा एखादं मोठं काहीतरी घडणार होतं तर मग आपल्या पायाला काटा रुतला किंवा दगड टोचला, यावरती आपलं सगळं निभून जाईल. त्यामुळे महाराजांची कधीच साथ सोडू नका, महाराजांवरचा विश्वास कधीच टाकू नका. महाराजांच्या चरणाशी समर्पित भक्ती, सेवा, आराधना करा. महाराजांची जास्तीत जास्त नामजप करा आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवा. सातत्याने आपण जे काही करू, नित्यसेवा करणे खूप गरजेचं आहे. आणि जो भक्त महाराजांची नित्यसेवा करत असेल त्याने एक अजून नियम पाळावा की नॉनव्हेज खायचं नाही. जे खात असतील त्यांच्यासाठी सांगते. म्हणजे असंख्य असे लोक आहेत की नॉनव्हेजही खातात आणि भक्ती करतात. मग त्या रावणाच्या कॅटेगरीमध्ये आपण येऊन जातो. रावण सगळं काही करायचा. रावण हा महादेवांचा खूप मोठा भक्त होता. रावणाने खूप सुंदर छान महादेवांची स्तुती लिहिलेली आहे. रावण स्वतः महादेवांचं रोज कैलासावरती दर्शन घेण्यासाठी जायचा, परंतु वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये किंवा त्याच्या जे काही खात पीत होता त्यामध्ये काहीच परिवर्तन नव्हतं आणि शेवटी मग नाशच झाला. त्यामुळे आपल्याला जर का आपला नाश करून घ्यायचा नसेल तर आपण रावणाच्या कॅटेगरीमध्ये न जाता दशानन रावणासारखी आपली गती होऊन नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतील. नॉनव्हेज हे चालतच नाही. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की नॉनव्हेज सांगत नाही. मला असंख्य अशा कमेंट येतात की आज खाल्लं चालते का, उद्या खाल्लं चालते का, मग पारायण केल्याच्यानंतर खाल्लं चालते का, नित्यसेवेमध्ये चालते का. तर तुम्ही जर का खात असाल तर खरंच सांगते की तुम्ही ग्रंथाला तोपर्यंत हात लावू नका किंवा मग तुम्ही अध्याय ऐका किंवा स्तोत्र ऐका. बाबांनी तुम्ही ऐकू शकता मोबाईलवरती आणि मग त्यामध्ये तुम्हाला हळूहळू परिवर्तन तुमचं होत जाईल. त्यानंतर तुम्ही नित्यसेवेमध्ये या किंवा तुम्ही जर का पारायणाचा संकल्प घेतला असेल तर त्या संकल्प होईपर्यंत तरी ॲटलिस्ट तुम्ही बघा की नॉनव्हेज खाल्ल्या जाणार नाही. कारण की नॉनव्हेज हे चालतच नाही. कुठल्याच अध्यात्मामध्ये नॉनव्हेज हे चालणारच नाही आणि कधीच ते चाललेलंच सुद्धा नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीवरती कंट्रोल करायला हवं. आणि समजा कुणाचं कंट्रोल होत नसेल तर मग महाराजांना सांगावं की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून तुम्ही जे काही माझ्यातले दोष आहेत ते जाऊ द्या आणि ते दोष केल्याच्या नंतर मग तुम्ही
तुमच्या संकल्पाला सुरुवात करा किंवा नित्यसेवेला सुरुवात करा. आणि जर तुम्ही खरंच नित्यसेवा तुमच्या मनाभावातून तुम्ही महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असाल तर मग तुमची इच्छाच होणार नाही की ह्या सगळ्या गोष्टी आपण खाव्या. तर आपल्या जे काही आपण करत आहोत, समजा अध्यात्माच्या वाटेवरती आहोत किंवा आपण अध्यात्म करत आहोत, आपण श्री गजानन विजय ग्रंथ वाचत आहोत किंवा अन्य कुठल्या भगवंताची भक्ती करत आहोत, अन्य कुठले ग्रंथ आपण वाचत आहोत, तर हे परिवर्तन आपल्यामध्ये येणं गरजेचं असते. आणि ते परिवर्तन यायलाच हवं. ते परिवर्तन आल्याशिवाय आपला जो पुढचा मार्ग आहे, आपला जो उद्धाराचा मार्ग आहे, म्हणजे भक्तीमध्ये एक एक स्टेप असतात की हळूहळू आपण सेवेमध्ये येतो, म्हणजे आपण त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतो. ऑब्वियस गोष्ट आहे की ती भगवंताची इच्छा असते की आपण सेवेमध्ये यावं, ती महाराजांची इच्छा असते. हळूहळू आपण एक एक स्टेप आपण वरती चढत जातो आणि आपल्याला कळत चालते की खरं अध्यात्म काय आहे, जीवनाचा सार काय आहे. आणि जशी आपण एक एक पायरी वरती चढत जाऊ तेव्हा आपल्याला कळते की आपला उद्धार करून घेणं हेच अध्यात्माचं एक फलित आहे किंवा तेच अध्यात्माची एक शेवटची पायरी आहे. आणि जर का आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी, सातत्य किंवा काही गोष्टींपासून आपण दूर राहणं, नियम पाळणं, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. तेव्हाच आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे, तेव्हाच महाराजांची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार आहे. हे जे काही भौतिक गोष्टी आहेत, ह्या भौतिक गोष्टी म्हणजे मिळणारच आहेत. आपण जेव्हा भक्ती करतो, आपण सेवा करतो, आपण अध्यात्मामध्ये येतो, तेव्हा जे काही प्रारब्धाचे भोग भोगल्याच्या नंतर भगवंत असंच आहे, महाराज असेच आहे की जेव्हा आपण अध्यात्मामध्ये येतो तेव्हा आपल्याला खूप दुःख संकट येतात, आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात. मग त्यावेळी आपण असा विचार करतो की मी तर एवढी भक्ती करत आहे, सेवा करत आहे, मग माझ्या जीवनामध्ये ह्या अडचणी का येत आहेत. तर ते एक प्रारब्धाचेच भोग असतात. ते प्रारब्धाचे भोग भोगून झाल्याच्या नंतर मग आपल्या ज्या काही अडचणी आहेत जीवनामध्ये त्या कमी होतात. त्या अडचणी कमी झाल्याच्या नंतर आपल्याला परमानंदाची प्राप्ती होते. आणि आपल्याला जर का परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्या जीवनामध्ये एक डिसिप्लिन हवं, एक सातत्य हवं. महाराजांच्या भक्तीमध्ये एक सातत्य हवं, डिसिप्लिन हवं. म्हणजे एक तुम्हाला मी अजून एक उदाहरण इथे सांगते की हनुमान हे श्रीरामाचे खूप जास्त भक्त आहेत, खूप मोठे भक्त आहेत. तर अशी काहीतरी सिच्युएशन येते की सगळेजण म्हणतात की हनुमानाला आता मारायचं आहे. त्यावेळी हनुमान जे आहे, मारुती जे आहे, ते फक्त श्रीरामाचं म्हणजे श्रीरामच त्यांना मारणार असतात, अशी ती कथा आहे. तर त्यावेळी ते श्रीरामाचं नाव घेतात आणि ते रामाचंच नाव घेऊन वाचतात. म्हणजे भगवंतापेक्षाही भगवंताचं नाव खूप श्रेष्ठ आहे, पेक्षाही भगवंताच्या नावामध्ये खूप शक्ती आहे, हे यावरून सिद्ध होते. म्हणजे हनुमानाची भक्ती एवढी श्रेष्ठ होती, रामावरती एवढं प्रेम होतं की त्या एका राम नावाने त्यांना वाचवलं. तर तसंच आहे की पेक्षाही भगवंताचं नाव खूप श्रेष्ठ आहे. जेवढं तुम्ही भगवंताचं नामस्मरण कराल ते जे काही दुःख आहे, संकट आहे, ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये चाललेल्या आहेत त्या नक्कीच दूर होतील. आणि एक दिवस महाराजांची कृपा होईल आणि महाराजच आपल्या जीवनाचा उद्धार करतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.